अजून मान्सून आला नाहीये, पण मग पंजाबराव डक यांची आठवण काढायचं निमित्त म्हणजे आज 23 मार्च रोजी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो. याच दिवशी 1950 मध्ये जागतिक हवामान संघटनेची स्थापना सुद्धा झाली होती. भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि यामुळे भारतासाठी मान्सूनचा अंदाज हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. भारतीय हवामान विभागातून ही सर्व माहिती शेतकऱ्यांना मिळतेच, पण हवामानाची अचूक माहिती देणारा व्यक्ती म्हणजे पंजाबराव डक. 2022 मध्ये पंजाबरावांनी हवामानाबद्दल जी शक्यता वर्तवली होती ती खरी ठरली आणि त्यानंतर डक शेतकऱ्यांमध्ये फेमस झाले. पंजाबरावांचा हवामानाचा अंदाज तंतोतंत खरा असतो याची ग्वाही स्वतः शेतकरी देत असतात. पंजाबरावांना लहानपणापासूनच हवामान अंदाज ऐकण्याची सवय होती आणि आवड सुद्धा होती. या आवडीपोटी त्यांनी हवामानाचा, नैसर्गिक संकेताचा आणि उपग्रहांचा अभ्यास केला. हवामान अंदाज सांगायला सुरुवात सुद्धा केली. हवामानाच्या तंतोतंत अंदाज सांगण्यामुळे सुद्धा ते फेमस झाले आणि आज त्यांचे अनेक व्हॉट्सअप ग्रुप आणि यूट्यूब चॅनल सुद्धा आहे. विशेष म्हणजे पंजाबराव डक हे स्वतः एक शेतकरी आहेत आणि ते हवामानावर आधारित शेती करतात.